नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नवा काँग्रेस कार्यालय येथे डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने महारक्तदान शिबिर ठेवण्यात आले. या शिबिरामध्ये डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हार घालून पूजा करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारकांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध रक्तदात्यांनी रक्तदान केलं. त्यांनी रक्तदान करून रक्तदानाच्या माध्यमातून डॉक्टर शंकरराव चव्हाण यांना अभिवादन केलं. शंकरराव चव्हाण यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशा भावना सगळ्यांनी व्यक्त केल्या. शंकरराव चव्हाण यांना व्यवस्थापनाचे क्षेत्रात आणि जलसम्राट म्हणून ओळखल्या जातात. पाणी संवर्धनासाठी किंवा पाण्याच्या नियोजनासाठी त्यांनी उभारलेले बंधारे हे आजपर्यंत टिकून आहेत आणि त्यांचं नाव टिकून आहे. नांदेड येथील विष्णुपुरी जलाशय, त्याचबरोबर इसापूर धरण असेल, हे सर्व शंकरराव चव्हाण यांच्या कार्याची देण आहे. जायकवाडी धरण सुद्धा ही त्यांच्याच कार्याची देण आहे. पाहूया डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरावर आधारित स्वतेज न्यूजचा हा रिपोर्ट. आज नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये सध्या डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे. आणि त्यांच्या साहेबांच्या जयंती निमित्त गेल्या अनेक वर्षापासूनची जी युवक काँग्रेसच्या वतीने जी परंपरा सुरू आहे, त्यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आज युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेले आहे. त्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन आपण केलेलं आहे. आणि आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की मराठवाड्याच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जननायक म्हणून शंकरराव चव्हाण साहेबांची यांची ख्याती आहे. आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये अनेक धरणं त्यांनी बांधलेली आहे. जायकवाडी असेल, विष्णुपुरी असेल, असे अनेक धरणं बांधून पाणी गावोगाव पोहोचण्याची व्यवस्था त्यांच्या कार्यक्रमामध्ये केलेली आहे. आणि आज आम्ही डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन. आज EPS 95 धारक संपूर्ण जिल्ह्यातून पेन्शन धारक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी निवेदन दिलेलं आहे. तर त्यांची जी मागणी आहे ती हक्काची मागणी आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्यांचे पैसे केंद्र सरकारकडे जमा आहेत. ते हक्काचे पैसे त्यांना मिळावे यासाठी ते गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करत आहे. पण केंद्र शासन कशामुळे डोळे झाक करत आहे त्यांच्याकडे कळत नाहीये. जंतर मंतरवर आंदोलन झालं, प्रत्येक जिल्हा स्तरावर आंदोलन झालं आणि त्यांनी मला निवेदन दिलं. आणि येणाऱ्या 20 तारखेच्या अधिवेशन जे पावसाळी अधिवेशन संसदेचं सुरू होत आहे, निश्चितच त्यांनी मला विनंती केली आणि त्यांच्या मागण्या त्या ठिकाणी मी संसदेमध्ये मांडणार. काल आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्वपक्षीय बैठक झाली. त्यामध्ये सर्व नेते मंडळींनी त्या ठिकाणी मनोदय व्यक्त केला की शेतकऱ्यांची कामधेनू असलेली ही जिल्हा बँक त्या ठिकाणी राजकारण विरहित त्या ठिकाणी बँक राहिली पाहिजे आणि बँक अग्रगण्य बँक या मराठवाड्यामध्ये पुढे गेली पाहिजे अशी सर्व नेते मंडळीची इच्छा आहे. आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली. आता उद्या फॉर्म वापस घ्यायचा आखरी तारीख आहे, आज आहे, उद्या आहे. आता उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल की त्या ठिकाणी काय काय प्रक्रिया घडेल.